नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने आधार कार्डमध्ये नाव आणि जन्मतारखेची दुरुस्ती करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता साक्षांकित कागदपत्रांशिवाय बदल करणे कठीण झाले आहे. आधार कार्डबाबतचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, भारत सरकारने आधार कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे आता नाव आणि जन्मतारीख दुरुस्त करणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. याआधी कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजावरून आधार कार्डमधील नाव आणि जन्मतारखेत बदल करणे सोपे होते. मित्रांनो, आता ही प्रक्रिया थोडी अवघड झाली आहे. हा नियम लागू झाल्याने आता ज्यांची जन्मतारीख आधार कार्डमध्ये चुकीचे टाकण्यात आले त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. काय असणार आहेत नवीन नियमानुसार बदल? आधार कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी आता तुम्हाला जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल. जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र अनिवार्य असेल. यापूर्वी ही प्रक्रिया कोणत्याही विशेष कागदपत्रांशिवाय पूर्ण करता येत होती, पण आता त्यासाठी अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विशेषतः ग्रामीण परिसरातील अनेक महिलांकडे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र नाही, त्यामुळे त्यांना या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. मग आता जन्मतारीख सुधारण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकरणांमध्ये जिथे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला उपलब्ध नसेल, तेव्हा संबंधित प्राधिकरणाकडून चौकशी करून MBBS डॉक्टरांचे साक्षांकित पत्र किंवा कोणत्याही आमदार, खासदार, राजपत्रित अधिकाऱ्याचे साक्षांकित पत्र सादर करणे बंधनकारक असेल. ज्याच्याकडे अधिकृत कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया थोडी जटिल असू शकते. आधार कार्डशी संबंधित नवीन नियमांमुळे नाव आणि जन्मतारखेत सुधारणा करण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. आता या बदलांसाठी प्रमाणित कागदपत्रे लागतील, त्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सरकारने जारी केलेल्या या नियमांचा उद्देश आधार कार्ड संबंधित होणारे गैरप्रकार रोखणे आणि आधार संबंधित व्यवहार अधिक प्रामाणिक आणि सुरक्षित करणे हा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले बातमी तुमच्या कामाची या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.